पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली। बंदोबस्तासाठी तैनात पोलीस अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, पीएसआय गाडेकर यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली। अधिकचे अपडेट। खरं तर गाडेकर यांना बळीचा बकरा बनवलं जातं असं म्हणायला हवं, कारण गाडेकर हे त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ललित कला केंद्राच्या थिएटरच्या आतमध्ये बंदोबस्ताला होते आणि बाहेर पोलीस कॉन्स्टेबल्सचा मोठा बंदोबस्त होता। मात्र जेव्हा ही तोडफोड करण्यात आली भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून, तेव्हा मी पण बातमी कव्हर करण्यासाठी त्या ठिकाणी होतो। अचानक जे बाहेर कॉन्स्टेबल होते ते बाजूला करण्यात आले, त्यांना हटवण्यात आलं आणि त्यानंतर ललित कला केंद्राच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। जे मुख्य कार्यालय आहे, ऑफिस आहे, त्याच्यामुळे जर गाडेकर हे एम्पी थिएटर मध्ये बंदोबस्ताला होते तर त्यांना का निलंबन त्यांचं करण्यात आलं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि गाडेकर हे एकटे नव्हते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस होते आणि या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही तोडफोड झालीच कशी किंवा होऊ दिली का, हा प्रश्न देखील या निमित्ताने विचारला गेला। कारण त्या ठिकाणी जो जमाव आहे तो बऱ्याच वेळापासून त्या ठिकाणी उपस्थित होता, मात्र तरी देखील पोलिसांनी तोडफोड होऊ दिली का, हा प्रश्न त्या ठिकाणी सातत्याने विचारला गेला आणि त्यामुळं या गाडेकर यांचं निलंबन करण्यात आलं। आणि हे निलंबन बळीचा बकरा त्यांना बनवणार आहे का, हा पुढचा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला। मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।